मंडळी, ज्योतिषशास्त्रात नमूद केलेली छोटी छोटी कामे तुमचे जीवन सोपे आणि अधिक यशस्वी करण्यात मदत करू शकतात. मानवी जीवन समस्यांनी भरलेले आहे. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. याशिवाय या ज्योतिषीय उपायांचा अवलंब आपल्या जीवनात केल्यास घरगुती समस्यांपासून आराम मिळू शकतो. या उपायांचे योग्य प्रकारे पालन केल्याने व्यक्तीच्या जीवनातील समस्या दूर होतात आणि त्याला आनंदाची प्राप्ती होते. आम्ही तुम्हाला सांगतो की पूजेच्या वेळी वापरण्यात येणारे तांब्याचे भांडे वापरल्याने व्यक्तीचे जीवन सुखी होऊ शकते. या उपायांबद्दल जाणून घेऊया. माणसाचे आयुष्य समस्यांनी भरलेले असते. या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांचे पद्धतशीरपणे पालन केल्याने व्यक्तीच्या जीवनातील समस्या संपतात आणि आनंदाचे आगमन होते. पूजेमध्ये वापरण्यात येणारा तांब्याचा कलश वापरून व्यक्तीचे जीवन सुखी बनवता येते. मंडळी, घरात पैसा येत असेल मात्र थांबत नसेल किंवा पैशांची चणचण भासत असेल तर तांब्याचा हा उपाय तुमच्या समस्या दूर करू शकतो. पाण्याने भरलेल्या तांब्याच्या भांड्यातून दररोज सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. हा उपाय 40 दिवस सतत करावा. यामुळे कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होते आणि आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते. मंडळी, जर तुम्ही तुमच्या व्यवसायात खूप मेहनत करत असाल पण तरीही आर्थिक अडचणींचा सामना करत असाल तर सकाळी उठून तांब्याचे भांडे पाण्याने भरून सूर्यदेवाला अर्पण करा. यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील. जर एखादी व्यक्ती खूप मेहनत करूनही आपले कोणतेही काम पूर्ण करू शकत नसेल तर त्याच्या समस्येचे निराकरण देखील तांब्याच्या कलशात असते. झोपण्यापूर्वी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात चिमूटभर दालचिनी टाका. दुसऱ्या दिवशी सकाळी तुळशीला अर्पण करा. त्यानंतर तुम्हाला सर्व प्रलंबित कामे पूर्ण झाल्याचे दिसेल. जर एखाद्या व्यक्तीच्या घरात नकारात्मक ऊर्जा पसरत असेल तर तांब्याचा कलश वापरा. वास्तुशास्त्रानुसार नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळवण्यासाठी असा पाण्याचा कलश झोपण्यापूर्वी पलंगाच्या जवळ ठेवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर हे पाणी रोपात टाकावे. यामुळे व्यक्तीच्या जीवनात आनंद परत येईल. घरात अशांतता असेल आणि दररोज कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर भांडण होत असेल तर सकाळी लवकर उठून तांब्याच्या भांड्यात पाणी, सिंदूर आणि तांदूळ एकत्र करून सूर्यदेवाला अर्पण करावे. यामुळे तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होतील. मंडळी, धार्मिक मान्यतेनुसार सूर्याला जल दिल्याशिवाय अन्न ग्रहण करणे पाप आहे. आपले पूर्वज आपल्याला नेहमी सांगत असत, लवकर निजे लवकर उठे, त्याशी आयुरारोग्य लाभे. ही सवय अंगी बाणावी यासाठी सूर्य नमस्कार आणि सूर्याला अर्घ्य देणे या दोन गोष्टींचा शास्त्रात समावेश करण्यात आला. सूर्योदयापूर्वी उठून सूर्याचे स्वागत करावे आणि त्याला अर्घ्य द्यावे असा संस्कार हिंदू धर्मशास्त्रात दिला आहे. जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचे स्वागत करण्याऐवजी झोपून राहणे हा त्याचा अपमान आहे. या उलट लवकर उठून सूर्यदर्शन घेणे आणि अर्घ्य देऊन त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा संस्कार आहे. अलंकारित भाषेमध्ये वेद म्हणतात की संध्या समयी सूर्याला दिलेले अर्घ्य जल वज्र बनून असुरांचा नाश करते. आता विज्ञानाच्या दृष्टीने हे असुर कोणते ते पाहूया. मंडळी, मनुष्याला त्रास देणारे असुर आहेत टायफॉइड, निमोनिया इत्यादी रोग, ज्यांना नष्ट करण्यासाठी दिव्य शक्ती सूर्यकिरणांमध्ये असते. एन्थ्रेक्सचे किटाणू जे खूप वर्षाचे शुष्कीकरणामुळे मरत नाहीत ते सूर्यकिरणाच्या 1-1.5 तासातच मरतात. उकळत्या पाण्याने मरत नाहीत परंतु सूर्याच्या प्रभातकालीन सातकावर सूर्यकिरणे सरळ पडतात. तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात लाल फुलं, अक्षता आणि कुंकू घालावे. ते पाणी हात उंचावून सूर्याला अर्पण करावे. राहत्या वस्तीत, इमारतीत सूर्याला अशा प्रकारे अर्घ्य देणे शक्य नसल्यास तामन घेऊन पळीत पाणी घेऊन सूर्याकडे बघत ते पाणी डाव्या हाताने उजव्या हातावर सोडून अर्घ्य द्यावे. नंतर तामनातले पाणी तुळशीला किंवा अन्न झाडांना घालावे आणि म्हणावे, हे सूर्य देवता, तुझ्यासारखे तेज आम्हाला दे आणि आमच्यावर तुझी कृपादृष्टी कायम असू दे. त्याचबरोबर सूर्याची 12 नावे घेत सूर्य नमस्कार घातल्यास आरोग्य उत्तम राहते आणि शरीर सुदृढ बनते. म्हणून रोज सकाळी सूर्याची उपासना करा. तुम्हाला पाहून घरातील लहान मुले सुद्धा तुमचे निश्चितच अनुकरण करतील. शास्त्रानुसार प्रातःकाळात पूर्वेला तोंड करून किंवा संध्याकाळी पश्चिमेला तोंड करून पाणी दिले पाहिजे. पाण्याचा गडू छातीबरोबर उंच ठेवून पाणी सोडावे आणि गडूचा उभा भाग तोपर्यंत पाहत राहा जोपर्यंत पाणी समाप्त होत नाही. असे केल्याने डोळ्यात मोतीबिंदू होत नाही असे म्हणतात. मंडळी, जेव्हा तुम्ही पाणी टाकता तेव्हा सूर्याची किरणं अपवर्तित तुमच्या शरीरावर पडतात.
हे किरण चक्र सक्रिय करण्यास मदत करतात आणि शरीराच्या अंतर्गत अवयवांना आरोग्य लाभ देतात. जल अर्पण करताना गायत्री मंत्रांचा पाठ केल्याने जीवनातील दुःख दूर होण्यास मदत होते. मंडळी, आपल्या हिंदू पौराणिक कथांमध्ये सूर्य हा विश्वाचा आत्मा आणि तम अंधाराचा नाशधारा मानला आहे. सूर्याला नमस्कार करून लोक सूर्याची आराधना करतात. मंडळी, यावर्षी 16 फेब्रुवारी रोजी रथसप्तमी येत आहे. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. आपल्या हिंदू धर्मात या व्रताचे विशेष महत्त्व आहे. माघ शुद्ध सप्तमीचा दिवस रथसप्तमी नावाने साजरा केला जातो. धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाचे खूप महत्त्व आहे. ही तिथी सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी अचला सप्तमीचे आरोग्यदायी व्रतही केले जाते. याला रथसप्तमी व्रत असेही म्हणतात. रथसप्तमीचे व्रत करणाऱ्या भाविकांना सूर्यदेवाची विशेष कृपा प्राप्त होते. सूर्यदेव त्यांना आरोग्य, सौभाग्य, संतती आणि सौंदर्य प्राप्त करतात. मंडळी, येत्या 4 तारखेला माघ शुक्ल पक्षाच्या सप्तमीला म्हणजे रथसप्तमीला सूर्योदयाच्या वेळी केसांवरून स्नान करावे. मनात काही किलमिश असेल तर ते दूर सारून सूर्यदेवाला शरण जा. सूर्यदेवाला तीळ आणि पाण्याचे अर्घ द्या. संतती प्राप्तीसाठी सूर्य उपासना सुरू करावी आणि रथसप्तमीला सूर्यदेवाला खिरीचा नैवेद्य अर्पण करावा. जर तुम्हाला त्वचेच्या कोणत्याही समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल किंवा केसांची मुळे मजबूत करायची असतील तर या दिवशी नदीत केलेले स्नान आणि जोडीला सूर्य उपासना फायदेशीर ठरते. मंडळी, काही लोक रथसप्तमीच्या दिवशीही उपवास करतात. उपवास करणाऱ्या व्यक्तीने सूर्योदयापूर्वी आंघोळ करावी आणि आहारामध्ये फळं, दूध इत्यादींचे सेवन करावे. व्रतादरम्यान सूर्याची पूजा करावी आणि मंत्रांचा उच्चार करावा. असे केल्याने जीवनातील सर्व भौतिक सुखांची प्राप्ती होते.